धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बिबट्याची दहशत। बिबट्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनांचं मोठं नुकसान झालंय। बिबट्याच्या बंदोबस्ताबद्दल वारंवार सांगूनही वन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। मुंबई-आग्रा महामार्गावर गावकऱ्यांकडून आता चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। आज या गावातील या परिसरातील गावातील नागरिकांनी आज मुंबई-आग्रा महामार्ग हा रास्ता रोको केलेला आहे। किमान या रास्ता रोको नंतर तरी वन विभाग असेल किंवा प्रशासन जागेल का, नेमकं काय आंदोलनाचं स्वरूप होतं, का आंदोलन करावं लागलं, आपण त्यांच्याकडनं जाणार आहोत। सर, काय गरज पडली तुम्हाला आंदोलन करण्याची? आमच्या शिंदखेडा तालुक्यात तापी किनाऱ्यावरची वडली विकपेल हुंबर्डे कमखेडे वर्षी दबाशी तावखेडा सुखवत सुलवाडे टेंबलाय निरगुडी या गावांमध्ये बिबट्याने प्रचंड प्रमाणात हौदोस घातलेला आहे आणि याचा बंदोबस्त व्हावा याच्यासाठी अनेक वेळेला तोंडी लेखी स्वरूपाचे अनेक तक्रारी वन विभागाला केल्यानंतर देखील वन विभाग झोपेचं सोंग घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारची कारवाई वन विभाग करत नाही। ज्या वेळेला दिवसा शेतकरी शेतात जायला घाबरतो, आमची वेचणीची, कपाशीची, त्याच्यानंतर मक्याची, त्याच्यानंतर ऊसाची अनेक अशी कामं प्रलंबित आहेत। ऊसाचे तर मजूर कारखान्यावर पळून गेले। जो त्या ठिकाणी आम्ही पिंजरा बसवला त्याच्यामध्ये जो बोकड आणला तो आम्ही गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून तो बोकड विकत आणून त्या वनमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की 1 कोटी बकऱ्या सोडण्यापेक्षा किमान त्या पिंजऱ्यामध्ये जो एक बोकड लागतो तो बोकड घेण्याचे तरी पैसे वन विभागाला द्यावे ही विनंती देखील या ठिकाणी मी वनमंत्र्यांना करतो। या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का ते पाहणं महत्वाचं आहे। रात्रीची वीज खंडित करून दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणे ही देखील माफक अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली। कॅमेरा पर्सन ईश्वरचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।